सकाळची वेळ होती. साधारण 6 वाजले असतील. समीर शाळेसाठी तयार होत होता. सकाळी 7ची शाळा असल्याने बससाठी तो लवकर घरातून निघत असे. आवरून झाल्यावर समीर डायनिंग टेबलवर येऊन बसला. तिथे ठेवलेला दुधाचा ग्लास तोंडाला लावत त्यांनी तो संपवला. सीमा म्हणजे समीरची आई त्याचा डबा भरत होती. समीर दूध पिल्यावर लाडू पण खायचा आहे बरं का. सीमाने बोलता बोलता मागे वळून बघितले. हो आई म्हणत समीरने दूध प्यायले. नंतर लाडू पण संपवला. खरं तर त्याला अजिबात नको होता लाडू. पण न खाता आई काही सोडणार नाही आणि तरी गेलोच असा तर दिवसभर काळजी करेल म्हणून त्याने जबरदस्तीने तो लाडू खाल्ला. तितक्यात अलका म्हणजे समीरची आजी पण आली. अजून डबा झाला नाही का तुझा भरून? किती वेळ लावतेस? तुला माहीत आहे ना की मला 7 वाजता नाश्ता लागतो. आत्ता 5:15 वाजलेत. अजून डबाच भरते आहेस. कधी करशील माझा नाश्ता? लवकर उठत जा. कशा काय झोपा लागतात तुम्हाला काम पडलेली असताना काय माहीत. अलका कुरकुर करत खुर्चीत जाऊन बसली. सीमा शांतपणे ऐकत होती. हो आई लगेच देते. झालाच आहे डबा असं म्हणत तिने डबा समीरला दिला आणि चहाचा कप अलकासमोर ठेवला. समीर दारात उभा राहून स्कूल बसची वाट बघत होता. अलकाचा आवाज ऐकून रवी त्याच्या रूममधून बाहेर आला. काय हे सीमा, नेहमीच तेच काय सांगायचं? आईची चांगली सोय झाली पाहिजे. किती वेळा सांगितलं तुला मी? रवी जरा जोरातच सीमावर ओरडला. समीर हे सगळं ऐकत होता. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी काही नवीन नव्हत्या. पण तरी त्याला त्याच्या वडिलांच्या बोलण्याचा राग आला होता. तितक्यात स्कूल बसचा हॉर्न वाजला आणि समीर सगळ्यांना बाय म्हणत बसकडे पळत गेला. इकडे रवीने परत आपला मोर्चा सीमाकडे वळवला. आता तरी सुधारणा कर तुझ्यात. प्रत्येक वेळेला त्याच चुका कशा काय करतेस तू? आता अलकाला पण बोलायला जोर चढला. अशीच करते ही. कामाचा कंटाळा येतोय तिला. आळशी कुठली. माझं करणं जीवावर येते तिच्या म्हणून मुद्दाम मला त्रास होईल असं वागते. सीमा बिचारी सगळं गप्पपणे ऐकत होती. कोणतीही तक्रार न करता. रवीसुद्धा आवरून ऑफिसला निघून गेला. सीमाने संपूर्ण घर आवरलं. दुपारचा स्वयंपाक केला. अलकाला जेवण दिले. तोपर्यंत समीर शाळेतून आला. त्यालासुद्धा जेवू घालून त्याचा अभ्यास घेतला. संध्याकाळचा चहा पाणी झाला. रवी पण तोपर्यंत परत आला होता. रात्रीचे जेवण सगळ्यांनी सोबत केले. तरीसुद्धा अलकाची काही ना काही तक्रार सुरूच होती. रवी अधूनमधून सीमाला रागवत होता. हे ऐकून अलकाला आनंद होत होता. रवी रागवला की अलका गालातल्या गालात हसायची. सगळे रात्री झोपायला गेले. सीमा पण आवरून झोपायला गेली. रवी जागीच होता. बेडवर पडल्या पडल्या तिची वाट बघत होता. त्यांना फक्त हाच वेळ मिळायचा बोलायला. सॉरी, आज जरा जास्तीच बोललो तुला. पण तुला माहीत आहे ना, आईला बरं वाटतं तुला असं रागवलं की, म्हणून मी असा वागतो. रवी सीमाला कुशीत घेत बोलला. तुम्ही का सॉरी म्हणताय मला? सगळं माहीत आहे तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. हे सुद्धा मला माहीत आहे. तुम्ही नका उगाच काळजी करू असं म्हणत ती त्याच्या कुशीत शिरली. रवी तिच्या डोक्यावर थापटत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी समीरच्या मागणी आणि हट्टामुळे सीमाने त्याला टिफिनमध्ये भाजी पोळी न देता सँडविच बनवून दिलीत. आणि नेमकं हे अलकाने बघितलं. मग काय, सीमाची चांगलीच खटरपट्टी काढत अलका बोलू लागली. माझं करायचा कंटाळा येतो ते मी मान्य करते. पण माझ्या नातवाच्या बाबतीत असला हलगर्जीपणा
खपवून घेणार नाही मी. आत्ता अलकाचा आवाज चांगलाच वाढला होता. रवी ते ऐकून बाहेर आला. अलका बोलत होती, मुलं हट्ट करतातच म्हणून त्याचा हट्ट मान्य करायचा नसतो. तुला अक्कल नाही आणि काळजी पण नाही मुलाची. नुसता जन्म दिलास पण वाढवता येत नाही तुला. आईच्या सुरात रवीने पण सूर मिळवला आणि सीमाला दोघांनी चांगलंच धारेवर धरलं. आत्ता मात्र समीरच्या जीवावर येत होतं. शेवटी न राहून तो आजीला जरा चिडून बोलला, आईने माझ्या मागणीवर माझ्या हट्टासाठी बनवले सँडविच. मलाही वाटतं काही दुसरा पदार्थ खावासा. माझ्या वर्गातली मुलं आणतात वेगवेगळे पदार्थ. मला पण वाटतं. मग मला बोला काय बोलायचे ते. आईला का बोलताय? तितक्यात बसचा आवाज ऐकून समीर निघून गेला. नंतर सगळे शांत बसले. जरा वेळ रवीला पण कळलं नव्हतं की समीर इतका का चिडला आजीवर. तसं त्यांनी आपण संध्याकाळी समीरला समजावून असं ठरवलं. अलका मात्र परत सगळा दोष सीमावर टाकून मोकळी झाली. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे रवी समीरशी गप्पा मारत होता. त्याला सांगत होता, हे बघ बाळा, तू सकाळी आजीशी जसं वागलास ते बरोबर नाही. ती आजी आहे, तुझी आणि माझी आई आहे. तिने खूप कष्ट केलेत मला मोठं करण्यासाठी. तिला असं बोललेलं मला अजिबात आवडणार नाही. समीर जरा क्षणभर विचार करत रवीला बोलला, बाबा, तुम्ही मला नेहमीच असं सांगतात की आईचा नेहमी आदर करावा. तुझी आजी माझी आई आहे. तिचा अपमान केलेला मला आवडत नाही. तिने तुमच्यासाठी खूप कष्ट केलेत, बरोबर ना? त्यावर रवी खुश होत म्हणाला, हो, अगदी बरोबर. अलका पण त्याचे बोलणे ऐकत होती. समीर पुढे म्हणाला, मग सगळ्या मुलांच्या आया त्यांच्यासाठी कष्ट करतात नाही का? फक्त त्यांच्या कष्टाचे स्वरूप वेगवेगळे असते, बरोबर ना? रवी हो म्हणाला. मग बाबा, मी आज तुम्हाला आणि आजीला सांगतोय, तुमची बायको आणि आजीची सून असलेली बाई माझी आई आहे. ती सुद्धा माझ्यासाठी खूप कष्ट करते. तिचा तुम्ही दोघे असा अपमान करता हे मला सुद्धा आवडत नाही. बाबा, तुम्हाला पण माहीत आहे की आई सगळ्यांची काळजी करते. बाबा, तिचा सुद्धा जीव आहे. ती सुद्धा थकते तरी कधी बोलून नाही दाखवत. तुम्ही फक्त आजीला बरं वाढवा म्हणून आजीची चूक नसताना सुद्धा तिला बोलतात, रागवतात. हे बरोबर आहे का? तुमच्या आईच्या कष्टाची जाणीव जशी तुम्हाला आहे तशीच मला पण आहे. पण तुमच्या आईला बरं वाटावं म्हणून तुम्ही माझ्या आईचा अपमान कसा करता? मला ते मान्य नाही. मला ते आवडणार नाही. म्हणून इथून पुढे तुम्ही व आजी असे वागू नका. बाबा, आई कुणाचीही असो, ती नेहमीच पूजनीय असते. माझी आईसुद्धा मला पूजनीय आहे. तिचा असा अनादर करणे बरोबर आहे का? आता मात्र समीरच्या कोणत्याही प्रश्नाची उत्तर रवी आणि अलकाकडे नव्हती. रवीचे डोळे समीरच्या बोलण्याने उघडले. त्याला त्याची चूक कळली होती. तो विचार करत होता, जे आपल्या इतक्या वर्षात समजवलं नाही ते निव्वळ 12 वर्षाच्या माझ्या मुलाने मला सांगितलं. बरोबरच आहे त्याचं. माझ्या आईच्या खुशीसाठी काही चूक नसणाऱ्या माझ्या मुलाच्या आईचा अपमान करणे कितपत योग्य आहे? निव्वळ ती माझी बायको आहे म्हणून आपण तिला इतकं गृहीत कसं धरू शकतो? त्यानंतर मात्र अलका आणि रवी सीमाशी कधीच भांडले नाही. सगळे सुखात राहू लागले. खरंच कधी कधी लहान मुलंसुद्धा खूप मोठी शिकवण देऊन जातात.